सचिन तेंडुलकरच्या भवितव्यावर भारतात जोरदार चर्चा सुरू आहे। कोलकाता कसोटीसाठी टीम सिलेक्शन आधी सचिन तेंडुलकरने निवड समिती अध्यक्षांची चर्चा केल्याची बातमी सध्या वाऱ्यासारखी पसरतीये। मला संघातून वगळण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता असं सचिनने संदीप पाटील यांना सांगितल्याची चर्चा आहे। Whatever happens, I don't know what's in store for me, but my focus will be to just enjoy the game, and as long as I'm enjoying, that is what really matters. Other than that, I don't want to focus on what my next target would be, because the biggest target has been achieved. मुंबई कसोटीत भारतीय संघाला भयानक पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यानंतर सामन्यात सर्वात जास्त अपयशी ठरलेल्या सचिन तेंडुलकरच्या भवितव्याविषयी चर्चा सुरू झाली आहे। दुसऱ्याच दिवशी मुंबईत निवड समिती पुढच्या 2 कसोटी आणि 2 T20 सामन्यांसाठी संघ निवड करणार होती। मात्र संदीप पाटील यांच्या निवड समितीनं फक्त कोलकाता कसोटीसाठी संघ निवडला। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत। दरम्यान संघ निवड होण्याआधी सचिन तेंडुलकरनं निवड समिती अध्यक्षांशी त्याच्या भवितव्याविषयी चर्चा केल्याचं बोललं जात आहे। मला संघातून ड्रॉप करण्याबाबत तुमच्यावर अवलंबून आहे असं सचिन निवड समिती अध्यक्षांना म्हणाल्याची चर्चा आहे। सचिन आणि संदीप पाटील यांच्यात खुलेपणानं चर्चा झाली। सचिनच्या निवृत्तीबाबतचा कॉल निवड समिती घेऊ शकते असं सचिन म्हणाल्याची चर्चा आहे। एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आता निवड समिती आणि सचिन यांच्यात निवृत्तीबाबत चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान सचिनच्या खेळाविषयी आणि भविष्यातल्या त्याच्या निवृत्तीच्या निर्णयावर माजी कर्णधारांनीही प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे। सुनील गावस्कर म्हणतात, सध्या सचिन खेळताना त्याच्या मनाचा निर्धार दाखवतोय। त्याच्या धावा होत नसल्या तरी तो मनोनिग्रहाने धावा करतोय। तो परत येईल। सचिन किंवा पॉन्टिंग सारखा क्रिकेटपटू शांतपणे जाणार नाहीत, ते जाताना गर्जना करून जातील। तर कपिल देव म्हणतात, एकतर निवड समितीने सचिनशी बोलावं किंवा सचिननं निवड समितीशी चर्चा करावी। सचिन निवृत्तीबाबत खुलेपणानं बोलत नाही किंवा निवड समितीही आतापर्यंत चुप्पी साधून आहे। सौरव गांगुली म्हणतो, सचिनचे रिफ्लेक्सेस डाऊन झालेत यात शंका नाही, पण वाढणाऱ्या वयाचा हा परिणाम आहे। तो सध्या आउट ऑफ फॉर्म आहे। मला असं मनापासून वाटतंय येत्या 2 कसोटीत त्याच्या चांगल्या धावा होतील। भारताचे माजी कसोटीपटू आणि क्रिकेट प्रशासक चंदू बोर्डे यांनी थोडं वेगळं मत व्यक्त केलंय। सचिनचं वय झालंय ही बाब मान्य असली तरीही निवृत्तीचा निर्णय हा त्याचाच असेल आणि त्याचा निश्चितच आदर झाला पाहिजे असं चंदू बोर्डे यांनी म्हटलंय। वो डिसीजन वो लेगा, क्योंकि इतने साल खेलने के बाद ये डिसीजन लेना काफी मुश्किल होता है।